गैरसमज निर्माण होईल असं कुठलंही गोष्ट आपल्याकडे होऊ नये. आला फोन येणार, मतं मागायला येणार, कुठल्याही बैठकीला बसू नका. घरी आला नमस्कार चमत्कार चहा पाजा तो विषय, पण बैठकीला बसून कुठं ह्याच्यात आपण हे होऊ देऊ. आला फोन तर सन्मानानं सांगा, बाबा आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहोत, आता तुम्हाला नमस्कार. त्यामुळं फार शेवटी कसं होतं की जिथं होण असतं तिथं लोक संदेश भैयाने मगाशी बोलताना सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. माझी भावना होती की राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळे एकतर्फी आहे. भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर आज 65% मतदान आहे स्वतःच. महायुती म्हणून आमचे सगळे सहकारी पक्षासोबत आले तर खूप मोठं बहुमत आमच्याकडे आहे आणि आता महायुती म्हणून आम्ही लढतोय. तेव्हा आमची इच्छा होती की बाबा लोकांना भेटीला धरणं, मतदारांना भेटीला धरणं, तशाच नका यंत्रणेला भेटीशी धरण्यापेक्षा आपण एकत्र येऊन मिळून हे निवडणूक पुढे घेऊन जाऊया अशी माझी भूमिका होती. काही लोकांना आजपर्यंत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वतःचं अस्तित्व दाखवायची सवय आहे. ठीक आहे, कधी कधी सूर्य मावळताना किंवा विस्तारणा मोठा होत त्या पद्धतीची पण सांगायची आवश्यकता. जी लोक आपल्या गावासाठी 5 रुपयाचं काम करू शकत नाही ते माणसं इथे येऊन मतं मागून लोकांना काय विश्वास देणार, काय लोकांचं काम करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. एक विषय आहे की आता सुदैवानं मी पालकमंत्री आहे, तेव्हा आपल्याला भरभरून द्यायला कमी नाही. मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. जिल्हा परिषद सदस्यांना तर काहीच कमी पडणार नाही, त्याच्यात काही अडचणीचं काही कारण नाही. म्हणजे मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, पण पालकमंत्री आहे, तर नगरपालिकेला काही कमी पडणार नाही. आणि याच्या पुढे जाऊन समजा मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे आणि उपमुख्यमंत्री कोणी आपल्यासोबत, अडचण काहीच नाही. आता समोर हे निवडणुकीची औपचारिकता आहे. खूप मोठ्या संख्येनं आपण आपला उमेदवार निवडून आणत असताना एवढा विक्रम मतानं भैया आणायचं की पुन्हा कुणी उभं राहायच्या भानगडीत पडलं नाही. काही ना वाटतं की हा नाराज आहे तो आमच्याकडे होती, तो नाराज आहे तो आमच्याकडे होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.